नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धाग्रामच्या ऑनलाईन चॅनल्सवर। आज झालेला पेपर संयुक्त पूर्व परीक्षा 2023 काठिण्य पातळी वाढलेली आहे। प्रश्नांचं असलेलं फेरफार किंवा प्रश्नांची असलेली जी ओरिएंटेशन्स आहे, विचारण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वेगळ्या पद्धतीने विचारलेली आहे। साहजिकच आहे, काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला आहे, काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल्स फेस करावं लागलेली आहे। परंतु ह्या विषयाला न डगमगता पुढच्या येणाऱ्या 4 जूनच्या एक्झामची तयारी ही तुमची तशीच असायला पाहिजे, तेवढंच जोश असायला पाहिजे जेवढा तुमचा आत्तापर्यंत जोश होता। विद्यार्थी मित्रांनो, यश अपयश हे येत राहणार आहे। अपयशाची पायऱ्या जर आपण वरती चढत गेलो तर नक्की एक वेळेस आपल्याला यश गाठता येणार आहे। परंतु हे यश गाठता वेळेस तुमचं काही नियोजन असायला पाहिजे, पर्टिक्युलर काही डायरेक्शन असायला पाहिजे। मग हे डायरेक्शन्स जेव्हा आपण बघतो, जेव्हा चेक करतो, त्यावेळेस आपल्याला दिसून येते की आपल्या असलेल्या अभ्यासामध्ये कमतरता नसते, फक्त त्याला प्रॉपरली मॅच करणं हे आपलं काम असतं। जर आपण ॲनालिसिस केलं तर ह्या वेळेसच्या असलेल्या क्वेश्चन्स पेपरचा ज्यावेळेस रिव्ह्यू घेतला गेला त्यावेळेस आपल्याला दिसून येते की 15 क्वेश्चन्स हे पॉलिटीवर जास्त क्वेश्चन्स विचारले आहे। जास्त इन द सेन्स त्यांनी स्पेक्ट्रम बदलला, पहिले 10 क्वेश्चन्स होते, आता 15 क्वेश्चन्स केलेले आहे। मग हे 15 क्वेश्चन जे आपण बघणार आहोत किंवा त्याचं संभाव्य उत्तर बघणार आहोत, त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या 15 क्वेश्चनचे असलेले संभाव्य उत्तर आपल्याला बघायचे आहे। यदा कदाचित त्याच्यामध्ये आयोगाच्या माध्यमातून होणारे बदल हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आयोगाला वाटलं तर एखादा क्वेश्चन्स किंवा एखादा आन्सर हे त्या प्रकारचं चुकीचंही करू शकतो किंवा ते खारिज किंवा इनव्हॅलिड मध्ये कन्वर्ट करू शकतो, हे आयोगाची पॉवर आहे। परंतु अशा प्रकारचे असलेले 15 क्वेश्चन्स आणि त्याच्या संदर्भात असलेले संभाव्य उत्तर आपण आज बघणार आहोत। तर पहिला क्वेश्चन आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक असलेला अहवाल डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट होत गेली तर कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट होताना भारतामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो कायदा आहे तो 1919 ला इम्प्लिमेंटेशन झाला। परंतु त्याच्या पहिलेही बऱ्यापैकी त्याची डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसतीये। मग जसं की 1909 चा असलेला मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स असेल, ह्या मॉर्ले मिंटोच्या रिफॉर्म्स नंतर भारतामध्ये बऱ्यापैकी घटनात्मक सुधारणाच्या गोष्टीवर फोकस करण्यात आल्या आणि भारतामध्ये मॉन्टेग्यू हे चेम्सफोर्डला जेव्हा भेटायला आले तर त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीवर अंदाज घेतला की भारतामध्ये असलेल्या मायनॉरिटीज ग्रुप असेल किंवा बाकीचे असलेल्या सेल्फ गव्हर्नमेंटसाठी आपल्याला प्रमोट करायचं आहे। परिणाम स्वरूप आपल्याला त्या प्रकारचे असलेल्या हा कायदा करून आपल्याला काय करायचं आहे, यांना स्वातंत्र्याचे किंवा सेल्फ गव्हर्नमेंटच्या ओरिएंटेशननी हातामध्ये ही सत्ता सोपवून द्यायची आहे। परिणामी त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी कायदा तयार केला तर तो कायदा करता वेळेस त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की आपण हा कायदा हा कशासाठी करणार आहोत, तर एका प्रकारच्या असलेल्या सेल्फ गव्हर्नमेंटसाठी। मग त्यांनी 7 मे आणि 24 जून 24 जूनला अशा प्रकारचे 2 रिपोर्ट सादर केले आणि त्या रिपोर्टच्या सादरवर 1919 असलेला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून येते। मग याचं उत्तर आपल्याला काय दिसतंय की जून 1918 आपल्याला हे उत्तर तिथं दिसणार। त्यांनी 2 रिपोर्ट सादर केले होते आणि त्याच्या बेसिसवर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1919 चा कायदा आपण केलेला इथं दिसून येतोय। त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 1 जून 1918 असणार आहे। आता दुसरा क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? सिंपल क्वेश्चन्स होता, तुम्ही बघितलं जरी तर तुम्हाला अंदाज येणार आहे। भेदभाव करण्यास मनाई, ॲब्सोल्युटली राईट। संमलण्याचा हक्क आहे 19, सांगायची गरज नाहीये। जीविताचा संरक्षणाचा अधिकार 21 आहे, त्या 20 चुकीचं आहे। तर इथं आर्टिकल 21 आहे, त्या प्रकारचं राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ आर्टिकल 21 मध्ये दिलेलं आपल्याला इथं दिसून येते। घटनात्मक उपायाचा अधिकार असलेला 32 म्हणजे क आपल्याला उत्तर हे दिसणार आहे 3 क्रमांकाचं। त्याच्यानंतर समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? आता हा संदर्भ जेव्हा घेतो तर त्यावेळेस आपल्याला समवर्ती सूची आणि त्याच्या संदर्भात असलेल्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मग समवर्ती सूचीमध्ये कोणतं नाहीये तर असे विचारल्यानंतर आपल्याला दिसून येते की फक्त ड हे काय आहे, त्या संदर्भामध्ये इथं उत्तर आहे की दिवाळखोरी आणि नादारी जे आहे त्या संदर्भामध्ये सेंट्रलची पॉवर आहे कायदा करण्याचा। म्हणून बघा, इनसॉल्व्हन्सी अँड बँक करन्सी ऍक्ट 2013 आपण त्या पद्धतीचा कायदा बनवलेला आपल्याला इथं दिसून येतोय। मग याचं उत्तर असणार आहे डी। आता त्याच्यानंतर आहे 54वा क्वेश्चन्स। 54वा क्वेश्चन्स काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रेफरेबल असेल तर लवकर समजणार आहे. Who among the following headed the committee on the functions of a constitution assembly? संविधान सभा जेव्हा बनली तर संविधान सभेच्या अंतर्गत विविध प्रकारचे कामं करण्यासाठी आपण विविध स्वरूपातल्या असलेल्या समित्या स्थापन केल्या आणि त्या समित्यांचं असलेलं कार्य हे त्यांनी पार पाडावं आणि त्या समित्यांचं असलेलं अध्यक्ष आपण निवडायचं काम केलेलं दिसून येते. मग त्या प्रकारची एक कमिटी होती जी की कंटिन्युअसली फंक्शन तुमचं कसं चालणार आहे, कोणाचं फंक्शन तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं संविधान सभेचं कामकाज कसं चालेल याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक त्या प्रकारची कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकरच आपल्याकडे काय होते, जेव्हा कायदे बनवण्याची वेळ होती आणि कायदे बनवण्यासाठी संविधान सभाच ही काय असणार होती, त्या प्रकारची कार्य करणार होती. मग ह्या संविधान सभेचे असलेले अध्यक्ष कशासाठी, ज्यावेळेस तुमची असलेली संविधान सभा काय बनवणार असेल, कायदा बनवणार असेल तर कोण होते, ग. मावळणकर. आणि ज्यावेळेस तुम्ही संविधान बनवणार होते तर संविधान बनवता वेळेस त्याचे असलेले अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला इथं दिसून येत आहे. मग ह्या प्रकारचा कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ इंडिया इट वॉज द जी.व्ही. मावळणकर आपल्याला इथं दिसून येत आहे. 2 क्वेश्चन्स. तिसरा क्वेश्चन काय, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने, आता इथं अर्धा क्वेश्चन तुमचा इथं सॉल्व्ह झाले विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही बारकाईने वाचलं असतं तर तुम्हाला चटकन कळलं असतं की नेमकं एक्झॅक्टली याचं असलेला आन्सर काय असणार आहे. संविधान सभेच्या, संविधान परिषदेच्या किंवा सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केलेला आपल्याला दिसून येते. आता आपल्याला माहिती आहे की बी.एन. राऊ, कोण, बी.एन. राऊ त्या प्रकारचे असलेले कोण होते, कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर होते. बघा इथं दिलेलं आहे की त्या प्रिपरेशन बाय द ऍडवायझरी बेंच ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. संविधान सभेचे असलेले सल्लागार शाखा, सल्लागार शाखेचे अध्यक्ष कोण होते, बी.एन. राव होते. बी.एन. रावनी त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं काय केला होता, इंट्रीम, काय इंट्रीम म्हणजे तात्पुरत्या असलेल्या स्वरूपाचं असलेलं संविधान बनवलं होतं. नियर टू बी 240 कलमांचा त्याच्यामध्ये वापर केलेला होता आणि त्या स्वरूपाचं असलेलं हे इंट्रीम जे ड्राफ्टिंग केलं होतं ते ड्राफ्टिंग केलेलं सबमिट केलं होतं ऑक्टोबर 1947 ला. कधी, 1947 ला. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये संविधान सभेच्या असलेल्या सल्लागार शाखेने, इथं तुम्हाला कळलं की बी.एन. रावचं असलेलं लक्षात आलंच पाहिजे आणि सोबतच त्या प्रकारचं असलेलं त्यांनी इंट्रीम स्वरूपातलं ड्राफ्टिंग तयार करून डॉक्टर बी.आर. आंबेडकर सरांच्या माध्यमामध्ये किंवा त्यांच्या असल्याकडे ड्राफ्टिंग कमिटीकडे आपल्याला फायनल करताना दिसले होतं. नियर टू बी आपल्याकडे त्यावेळेस 22 कमिटी बसवल्या होत्या आणि त्या 22 कमिटीपैकी एक कमिटी होती सल्लागार शाखा किंवा सल्लागार स्वरूपातली असलेली एक ब्रांच होती आणि त्याचे हेड होते बी.एन. राव. आपल्याला माहिती आहे की वेवेल साहेबांनी यांचं असलेलं यांना घ्या किंवा यांची असलेली शिफारस केली होती कारण की हे एवढे इंटेलेक्च्युअल पर्सन होते आणि त्या संदर्भामध्ये त्यांना हे काम जेव्हा दिलं तर त्यांनी ऑक्टोबर 1947 ला हा ड्राफ्टिंग आपल्याला केलेला आहे, सबमिट केलेला इथं दिसून येतोय. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. तुम्हाला रेग्युलर बेसिसवर जेव्हा आपण क्लासेस घेतो, जेव्हा त्या गोष्टी आपण सांगतो तर त्यावेळेस तुम्हाला मी वारंवार सांगतो की कलम पाठ करा कारण की आता कलमांवर जास्त फोकस करण्यात आलेला आहे किंवा त्यांनी त्या प्रकारच्या गोष्टीवर काय म्हणतात जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळे आता हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही ऑप्शन बघून जरी याच्यावर अंदाज बांधायला गेला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा क्वेश्चन होता. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा काय आहे, आर्टिकल 44 मध्ये दिलेला आहे. मग साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेलं जर आपण उलट जर गेलो तर उलट गेल्यानंतर आपल्याला लवकर सापडणार आहे. मग ड पहिलं असणार आहे. मग ड कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे. मग आता मला एक सांगा, जर ड इथं आहे, ड इथं आहे तर शेवटीचं असलेलं जर तुम्ही अ बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं की हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे ड. त्याच्यानंतर असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या दुर्बल घटकासाठी रिझर्वेशन पॉलिसी करू शकतं स्टेट गव्हर्नमेंट. त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या असलेल्या इकॉनॉमिक कॅपॅसिटीनुसार आर्टिकल 46. त्याच्यानंतर जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था करणे हे 47 मध्ये सांगितलेलं आहे आणि लास्टला पर्यावरणाचे संरक्षण 48A अंतर्गत आपल्याला सांगितलेलं दिसून येते. म्हणजे आपण याचा असलेला उलटा जर क्रम बघायला ड क ब अ आपल्याला इथं दिसून येतंय. त्यामुळे याचं तिसरं उत्तर असणार आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे महाधिवक्ताबद्दल असलेल्या खालीलपैकी कोणते विधाने असत्य आहे. लक्षात ठेवायचं, असत्य म्हटलं की पहिलं बघायचं की 1 किंवा 4 क्रमांकाचं ऑप्शन त्याच्यामध्ये असू शकतं. हे नॉट अ कंपल्शन परंतु असू शकतं. त्यामुळे जर चौथं बघायला गेलं तर काय, ही डिस्चार्ज द फंक्शन्स ऑफ कन्फर्म बाय द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा कॉन्स्टिट्यूशन और अदर लॉ हे बरोबर आहे.
he performed the such other duties of a legal characters that are assigned to him by the governor. Yes, absolutely. त्याच्यानंतर he gives the advice of the government on the state on such a matters. परंतु he cannot be appointed by the president of India. हे गव्हर्नर अपॉइंट करतं. कोण करतं? गव्हर्नर अपॉइंट करतं किंवा आपल्याला त्या संदर्भामध्ये राज्याचे राज्यपाल त्यांना अपॉइंट करत असतात. हे ॲडव्होकेट जनरल आहे. काय आहे? ॲडव्होकेट जनरल आहे. मग अटॉर्नी जनरल हे सेंट्रल लेवलला असतात आणि ॲडव्होकेट जनरल हे स्टेट लेवलला असतात. मग अटॉर्नी जनरलचं असलेली अपॉइंटमेंट त्या प्रकारे प्रेसिडेंट ॲडव्होकेट जनरलची अपॉइंटमेंट ही गव्हर्नर कडनं होती. इथं प्रेसिडेंट दिला त्यामुळे असलेलं पहिलं ऑप्शन हे काय आहे? असत्य आहे. म्हणून पहिलं ऑप्शन 57 क्रमांकाचं एक आपल्याला इथं दिसून येते. 58 क्रमांकाचं असलेलं काय क्वेश्चन्स आहे? भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही अशा प्रकारचं असलेलं क्वेश्चन्स आपल्याला इथं दिसून आलेलं आहे. मग काय आहे क्वेश्चनचं असलेल्या उत्तरामध्ये? पहिलं ऑप्शन्स, उच्च न्यायालय जनहित याचिकाच्या संबंधित याचिका स्वीकारू शकता. त्याला म्हणलं जातं PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स. येस, स्वीकारतात हायकोर्टमध्ये. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. हे चुकीचं आहे. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सेम वाटले तर इथं बघायचं राष्ट्रपती आणि त्या प्रकारचे राज्यपाल हे अशा प्रकारचे असे ऑप्शन जर येत असेल किंवा हे सिमिलर कुठं वाटत असेल तर इथं कॉशियस व्हायचं. मग साहजिकच आहे असत्य कोणतं आहे? तिसऱ्या क्रमांकाचं आपल्याला असत्य इथं दिसून येते. त्याच्यानंतर आहे 59, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सिंपल होता. पंचायत दिन हा काय केला जातो? साजरा केला जातो. आणि त्या प्रकारचं असलेलं आपल्याकडं 24 एप्रिलला का केलं गेलं? कारण की 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती केलेली ते आहे. त्यामुळे पंचायत राज दिन आपल्याला सेलिब्रेट करता येतो. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? सिंपल क्वेश्चन होता. सध्या किती आहे? 6 राज्यांमध्ये अशा प्रकारची विधान परिषद आपल्याला सापडून येते. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येतं? बिहार आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे. मग जर इथं ऑप्शन्स ब उडालं, त्याच्यानंतर अ पण उडालं आणि त्या प्रकारचं असलेलं इथं काय दिसतं आहे? मग क आणि ड याचं उत्तर आपल्याला इथं दिसून येतं. केरळ आणि राजस्थानमध्ये विधान परिषद नाहीये. सॉरी, तुमचं असलेलं त्या प्रकारचं असलेलं इथं क आणि ड आपल्याला इथं दिसून येत आहे. त्याच्यानंतर 61वा क्वेश्चन्स, अचूक जोड्या लावा. अचूक जोड्यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे बघा की 61वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती. सिंपलच होतं. 73वी घटना दुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. 61वी घटना दुरुस्ती त्यावेळेस आपल्याला मतदाराचं असलेलं वय 21 वरून किती केलेलं आहे? 18 केलेलं आहे. त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती असलेलं त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की त्या प्रकारचं असलेलं काय आहे? बचं आहे 4, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडणुकीविषयी वाद असलेला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये केल्या गेलेली गोष्ट. आणि 41वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्ती 60 वरून काय केलेली आहे? 62 केलेली आपल्याला दिसून येते. मग याचं उत्तर काय असणार आहे? 2 क्रमांकाचं उत्तर असणार आहे 61 क्वेश्चनचं. त्याच्यानंतर आहे 62वा क्वेश्चन्स. काय सांगितलेलं आहे? सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता सरपंच आणि त्या संदर्भात असलेला ग्रामपंचायत अधिनियम 1958 त्याच्याबद्दल असलेल्या गोष्टीवर आपल्याला भाष्य केलेलं आहे. ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. येस, ऍब्सोल्युटली. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, हे पण करणे. आणि तिसरं, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की अयोग्य विचारलेलं आहे. आता इथं संदर्भ ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय? हे 2 स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु आता त्या प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे किंवा त्या प्रकारचं असलेलं आपण म्हणतो की ती देखरेख ठेवल्या जाऊ शकते का? तर अशा वेळेस आपल्याकडं त्या स्वरूपातलं असलेलं शाळा विषय समिती काय आहे? शाळा विषय समिती म्हणून नावाची एक समिती असते. त्या समिती अंतर्गत आपल्याला यांचं सदस्यत्व किंवा त्या प्रकारचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्या डेव्हलपमेंट ओरिएंटेशननी त्या शाळेचा काय विकास केला जाईल आणि अवतीभोवतीच्या असलेल्या गोष्टीमध्ये काय करता येईल तर याच्यासाठी तिथं सरपंच असता, परंतु देखरेख ठेवू शकत नाही. म्हणून याचं असलेलं अयोग्य उत्तर काय असेल तर क असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला इथं दिसून येतंय. हा झाला तुमचा 62 क्रमांकाचा असलेला क्वेश्चन्स. 63 काय आहे? खालीलपैकी कोण साखरी आयोगाचे सदस्य नव्हते?
आता एक लक्षात घ्या, साखरिया कमिशन कशासाठी होतं, तर सेंट्रल आणि स्टेटचं रिलेशनसाठी होतं. मग सेंट्रल आणि स्टेटचं रिलेशन ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की सेंट्रल स्टेट रिलेशन्समध्ये साखरिया कमिशनचं असलेलं अध्यक्षपद हे महत्वाचं होतं आणि त्यांना असिस्ट करणारे शिवरामन, त्याच्यानंतर डॉक्टर SR सेन आणि रामासुब्रमण्यम हे तिघही व्यक्ती होते. म्हणजे त्याचं ऑप्शन काय असणार आहे, चौथं, यापैकी नाही. डॉक्टर SR सेन हे IBRD चे असलेले काय होते, अध्यक्ष होते. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. डॉक्टर SR सेन आपल्याला माहिती आहे याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर आहे 64वा क्वेश्चन. 64वा क्वेश्चन काय सांगतो, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. याच्यावरून तुम्ही दोन ऑप्शन्स हे एलिमिनेट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. खालचे दोन जर एलिमिनेट केले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसतंय की कलम 324 भाग 15 मध्ये दिलेला आपल्याला दिसून येतं. भाग 10 मध्ये त्या प्रकारचं काहीच गोष्ट नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला 324 कलम भाग 15 मध्ये आपल्याला इथं ह्या गोष्टी दिसलेल्या आहे. आता हा थोडा फिलॉसॉफिकल पार्ट होता, पॉलिटिकल सायन्स असलेल्या विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशनने केलेला हा क्वेश्चन्स तयार होता. याचा जर तुम्ही संदर्भ घ्यायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही सांगतोय, जर पाठ्यपुस्तकांचा जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केला, पाठ्यपुस्तकांच्या ओरिएंटेशनने तुम्ही चांगलं हे वाचन केलं, रीडिंग केलं, त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्या तर तुमचं एकही क्वेश्चन चुकणार नाही याची शाश्वती आपल्याला दिसते. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय दिसतंय की त्या प्रकारचं असलेलं इथं रुसो हा जो होता तो फ्रेंच रिव्होल्युशनच्या संदर्भामध्ये काय होता, बऱ्यापैकी काम त्यांनी केलं होतं किंवा त्याच्या असलेल्या काही आयडिओलॉजीजमुळे, फिलॉसॉफीमुळे हा जिनेवा मधला होता प्रॉपरली. तर त्याच्या असलेल्या संदर्भामध्ये फ्रेंच रिव्होल्युशनचा असलेला तिथं त्यांनी जो आहे 1789ला जेव्हा फ्रेंच रिव्होल्युशन झालं तर त्यावेळेस त्याचं असलेलं आयडिओलॉजीचा फॉलोएशन्स घेण्यात आलेले आपल्याला दिसून येते. मग 4चं असलेलं ब जर दिसत असेल तर आपल्याला एकच ठिकाणी दिसतंय, ते म्हणजे 2 क्रमांकाचं ऑप्शन. मग अशा पद्धतीचे असलेल्या जर ऑप्शन आपण बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिसून येत आहे की हे सगळे जे ऑप्शन्स आहे किंवा ते हे जेवढे पण आन्सर्स आहे हे आन्सर आपल्या पाठ्यपुस्तक असेल किंवा बेसिक संदर्भ साहित्य असेल तर त्याच्या पलीकडे गेलेलं दिसून येत नाही. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही हे बेसिक वाचता बाकीच्या गोष्टीही तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजेच आणि येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट लक. थँक्यू.